हॅलो नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. तर प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आता एक वेगळाच ट्विस्ट इथे आलेला आपल्याला बघायला मिळतो. आता इथे शर्वरी आणि राहुलचं लग्न तर झालंय, पण जानकी पुढे एक वेगळ्याच पद्धतीने हे सत्य आलेलं आहे. नेमकं कोणतं सत्य आहे प्रेक्षकांनो? आता इथे राहुल आणि शर्वरी ज्या खुनाची लपवाछपवी करत होत्या, आता ते जानकी समोर येणार आहे की नेमकं तो खून कशा पद्धतीने राहुल आणि शर्वरीने केला आहे. आणि त्याचबरोबर इथे नानांच्या खुनांचा देखील गुंता प्रेक्षकांनो सुटणार आहे. मला तर असं वाटतंय की पुढील एपिसोडमध्ये असंच काही घडताना आपल्याला बघायला मिळणार आहे. पण नेमकं आता येणाऱ्या एपिसोडमध्ये काय घडणार आहे तर चला जाणून घेऊया. तर प्रेक्षकांनो, जानकी, ऐश्वर्या आणि अवंतिका ह्या तिघीही किचनमध्ये असतात. आता म्हणजे जे जानकीला स्टोर रूममध्ये पॅकेट सापडलेलं असतं आणि त्या पॅकेटमध्ये विक्रांतचं तिकीट हे त्यांना सापडलेलं असतं. आता नाना जाण्याच्या अगोदर, म्हणजे नाना जाण्याच्या 3 दिवस अगोदर हे मुळशीमध्ये विक्रांत आलेला असतो आणि हे घरी कुणालाच करंदेव कुटुंबाला माहिती नसतं आणि त्यामुळे त्यांची चर्चा रंगलेली असते. आता जानकी ही बोलत असते, पण विक्रांत भाऊजी असं कधीच करत नाही. विक्रांत भाऊजी जेव्हा पण मुळशीमध्ये येतात ते आम्हाला कुणाला तरी भेटतात ना, किंवा असं कसं होऊ शकतं? विक्रांत भाऊजी मुळशीमध्ये आले आणि त्यांनी कुणाशी कॉन्टॅक्टच नाही केला. किमान ते ऋषिकेशनं तरी कॉल करतातच आल्याच्या नंतर, पण त्यांनी केला नाही. आणि नंतर जानकी ही थोड्या वेळासाठी शांत राहते आणि ती बोलते विक्रांत भाऊजींनी जर नानांना कॉल केला असेल तर, असं काही ती बोलते आणि विचारात पडते. आणि तेव्हाचे आहे तर इथे आता ऐश्वर्या ही जानकीला बोलते, जानकी तुला आठवते आपण मागच्या वेळेस शर्वरीच्या खोलीची झडती घेतली होती आणि तेव्हा आपल्याला तिच्याकडे एक फोन सापडला होता आणि तो फोन विक्रांतचा होता. तेव्हा अवंतिका बोलते, हो ना, तो फोन विक्रांत भाऊजींचा होता, पण मात्र आता तो फोन शरुताईकडे आहे. तेव्हा ऐश्वर्या बोलते, आपल्याला तिच्याकडनं तो फोन घ्यावा लागेल. तेव्हा जानकी बोलते, हो, तो फोन तिच्याकडनं घ्यावा लागेल. पण ऐश्वर्या, नानांना डायरी लिहिण्याची सवय होती. कदाचित आपल्याला नानांच्या डायरीवरती काहीतरी पुरावे सापडू शकतात. कारण त्या दिवशी काय घडलं ते जर नानांनी त्या डायरीवर लिहिलेलं असेल तर आपल्याला हा मोठा पुरावा मिळू शकतो ऐश्वर्या. पण त्यासाठी ती डायरी आपल्याला मिळवावी लागेल. असं काही प्रेक्षकांनो, आता या तिघींच्या या विषयावर छान अशा गप्पा रंगलेल्या असतात आणि तेव्हाच आता तिघीही एकमेकींच्या हातावर हात देतात आणि बोलतात, आता शर्वरी आणि राहुलचं जे काही सत्य आहे ना, जे काही ते सत्य लपवण्याचा प्रयत्न करतात, त्यांचं ते सत्य आम्ही उघड करणारच. असं काही प्रेक्षकांनो, पुन्हा आता एकदा रणदिवेंच्या सुनाने इथे आता ठामपणे निर्णय केलाय की आता शर्वरीचं सत्य हे सगळ्यांसमोर आणायचंच. तर प्रेक्षकांनो, पुढे पाहणं खूपच उत्सुकतेचे आहे की नेमकं नानांच्या त्या डायरीमध्ये नेमकं नानांनी काही लिहिलं होतं का? नानांचा मृत्यू हा कसा झाला हे रणदेव कुटुंबासमोर येईल का? हे पुढे पाहणं खूपच उत्सुकतेचे आहे. अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया छानशा पुढच्या एपिसोडमध्ये.